नमस्कार, मी आकाश जाधव. सध्याला आपला आजचा विषय जो आहे तो आपण जास्त करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे थोडासा आपण कल किंवा आपल्या आजच्या व्हिडिओचा कल हा जास्त असणार आहे. त्या पाठीमागचं कारण हे तसं आहे की आता सध्याला जनरल बँकिंगच्या एक्झामसोबत ज्या काही ॲडेड वेकन्सीज येत आहेत तर त्यामध्ये अकाउंटिंगच्या वेकन्सीज जास्त येत आहेत. फक्त महाट्रान्सकोची एक्झाम नाही तर महाट्रान्सकोची एक्झाम किंवा आधी याच्या झालेली महाडिस्कॉमची एक्झाम किंवा राज्य शासनाच्या इतरही एक्झाम ज्या अकाउंटिंगच्या होतात त्या एक्झाम झाल्या. त्याच्याशिवाय न्यू इंडियाची अपकमिंग एओची एक्झाम आहे ज्यामध्ये अकाउंटच्या चांगल्या जागा असू शकतात. क्रेडिट ऑफिसरच्या वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्या सध्या येत आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी एक कॉमन धागा जर आपण बघितला तर तो अकाउंटन्सीचा आहे. सोबत होतं असं की विद्यार्थ्यांच्या केसमध्ये कॉलेजमध्ये तो विषय नीट न करणे, नीट न अभ्यास करणे किंवा नीट शिकवला न जाणे यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते आणि ग्रॅज्युएशन तर 1-2 वर्ष झालेलं असतात ॲप्टिट्यूडची तयारी करून. तर मोठा गॅप पडल्यामुळे त्यांना भीती वाटते की पुढच्या 2 महिन्यात, पुढच्या 3 महिन्यात, पुढच्या 4 महिन्यात माझ्याकडून तो विषय होईल का नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा जो उहापोहा आहे त्याची उत्तरं आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे की त्याच्या पाठीमागं जाणून घ्यायचं की नेमकं त्याच्या पाठीमागे आपल्याला कसं कसं तयारी करता येईल. त्यातल्या त्यात महाट्रान्सकोची सध्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 260 लोड जनकरची, हा सगळा पार्ट आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि जाणून घेण्यासाठी आज आपलेच फॅकल्टी समीर देशमुख सर आपल्यासोबत असतील. मी थोडंसं समीर सरांचा तुम्हाला ओळखसुद्धा करून देतो की समीर देशमुख सरांचं BCom CS झालेलं आहे आणि फुल टाईम सर जे आहेत ते टीचिंगमध्ये साधारणतः अकाउंटन्सीचा पार्ट असेल किंवा व्हर्बलचा पार्ट असेल, क्लॅट सारख्या एक्झामला टीचिंग असेल तर ह्या सगळा पार्ट सर करतात. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे की सध्याला महाट्रान्सकोची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. खूप विद्यार्थ्यांचं असं आहे की कॉलेज व्यवस्थित न केल्यामुळं, न झाल्यामुळं, न शिकल्यामुळं, न शिकवल्यामुळं त्यांना अकाउंटन्सीची भीती आहे की 150 पैकी 110 मार्काचा अकाउंटन्सी आहे. मे-जूनमध्ये एक्झाम सांगितलेली आहे. एक्झामची तारीख कळेल आपल्याला लवकर. तर एवढ्या कमी वेळेमध्ये अशा विद्यार्थ्यांची तयारी होईल का? सर, डेफिनेटली होईल. कारण की आता आपला मागचा जो महावितरणचा एक्सपिरियन्स आहे तो पण आपल्याला हे सांगतो की बघा, क्वेश्चन्स जे तुम्हाला विचारले जातात हे MCQ फॉर्मॅटमध्ये सर्वात पहिले तर ठीक आहे. दुसरी गोष्ट जी मुलांना भीती वाटते की सर आम्हाला खूप मोठे कॅल्क्युलेशन्स येतील का, तर तशातला पार्ट नाही आहे. तुम्हाला मॅक्झिमम थिअरीचेच क्वेश्चन्स विचारले जाणार आणि त्याच्यातसुद्धा कॅल्क्युलेशनचे असे प्रश्न तुम्हाला असतात ज्याचं तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता. ठीक आहे. तुम्हाला बेसिक रेशोज वगैरे अशा सगळ्या गोष्टी विचारल्या जातील किंवा डेट टू इक्विटी रेशो काढून दाखवा किंवा अशा काही गोष्टी ज्याला तुम्हाला कॅल्क्युलेटरची बेसिकली गरज लागणार नाही. तर असे टाईपचे तुम्हाला प्रश्न असतील. तर ग्रॅज्युएशनच्या वेळेस खूप जास्त फोकस नसेल केला, पण तुम्ही आत्ता हे 1.5-2-2.5 महिने जरी तुम्ही अभ्यास केला तर खूप व्यवस्थित प्रकारे तुम्ही ही जी परीक्षा आहे ही महाट्रान्सकोची पास होऊ शकता. मी सोबतच तुम्हाला त्यामध्ये एक पार्ट ॲड करतो की न्यू इंडिया एओची मेन झाली होती अकाउंटन्सीची. ओके. तर त्याचं आल्याच्या नंतर त्याचे क्वेश्चन जे आहेत मेमरी बेस्ड क्वेश्चन ते बाहेर आले होते. आल्याच्या नंतर आता माझं तर काही अकाउंटन्सी नाही, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी जे प्रश्न पाहिले होते त्यातले मॅक्सिमम प्रश्न हे वेगवेगळे रेशो काढायचे. येस सर. आणि जे मला सोपे वाटले, असं मला वाटलं की ते डुएबल आहेत. आणि दुसरं होते की अकाउंटिंग स्टँडर्ड 1, 2, 3, 4 काहीतरी दिलं. तर बऱ्यापैकी 1.5 ओळीचे, 2 ओळीचे, 2.5 ओळीचे हे एवढेच प्रश्न होते. आणि त्यातल्या त्यात तो रेशोचा पार्ट आपण नीट शिकलो आणि अकाउंटिंग स्टँडर्ड जर पार्ट केला तर मला असं वाटलं की त्या पेपरचा कट ऑफ मी सुद्धा काढला असता. येस सर, निश्चितच तुम्ही एवढ्या एक्झाम्स पास केलेल्या आहेत. तर तो पार्ट मला सोपा वाटला. त्यामुळे जे विद्यार्थी ज्यांनी आता तयारी स्टार्ट केली किंवा आता अकाउंटिंग स्टार्ट करणार आहेत, घाबरू नका. या 2 पार्टवर जे ते जास्त लक्ष ठेवायचं आहे. यासोबत सर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की आता थोडंसं टॉपिक बाय टॉपिक जर तुम्ही सांगितलं की कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत, हे करा, हे नका करू. त्यातल्या त्यात अशा मुलांसोबत BComच्या त्यांचं फर्स्ट इयरला काय होतं, सेकंड इयरला काय होतं, थर्ड इयरला काय होतं, तर हे नेमकं विद्यार्थ्यांना कोणते टॉपिक वाईज तुम्ही कसं सांगाल की हे टॉपिक करा, हे नका करू, हे आधी करा, हे नंतर करा, हे पुढचे 3 महिन्यामध्ये जर त्यांना करायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीने तुम्ही त्यांना गाईड करा? ओके सर, ओके, ठीक आहे. सर्वात पहिले बरेचसे मागची जी पास झालेली आता मुलं आहेत किंवा पास होत आहेत, ठीक आहे, याच्यातले मॅक्झिमम असे होते की ज्यांचं बरंचसं BComचा पार्ट किंवा काही मुलांचा 11-12चा पार्ट जो आहे हा 2020 to 2022 म्हणजे जो की आपला कोविडचा पिरियड होता याच्यामध्ये गेलेला आहे. आणि निश्चितच त्याच्यामुळे जे आहे त्यांचं ना तर 11-12चे बेसिक्स पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत आणि ना तर BComचे सुद्धा बेसिक्स त्यांचे पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत. आणि 11-12 तुम्हाला जसं माहिती आहे मित्रांनो की खूप बेसिक आहे आणि जर तुम्ही 11-12चं अकाउंट जर तुम्ही चांगलं केलं तरच तुम्हाला BComचं जे अकाउंट्स आहे हे व्यवस्थित तुम्हाला जमू शकतं. ठीक आहे. आणि अकाउंट्सचा हा असा विषय आहे जो तुम्हाला 11th पासून होता, तुम्हाला 11th मध्ये पण होता, तुम्हाला 12th मध्ये पण होता
खूपशा आता युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी ह्या गोष्टी डिफर करतात आणि पूर्वी सेमिस्टर पॅटर्न नव्हता, नंतर तो सेमिस्टर पॅटर्न आला, तर काही सेमिस्टर्सना होता, काही सेमिस्टर्सना नव्हता किंवा काही वर्षांमध्ये होता, काही वर्षांमध्ये नव्हता. पण ओव्हरऑल तुमचे जे 5 वर्ष आहेत म्हणजे 11th 12th आणि ग्रॅज्युएशनची 3 वर्ष, या 5ही वर्षांमध्ये पहिले 2 कंपल्सरी वर्ष तुम्हाला अकाउंट्स तर होतच आणि त्याच्यानंतर 3 वर्षांपैकी ॲटलिस्ट 2 किंवा काही आमच्यासारखे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधला आहे, तर याच्यामध्ये 3ही वर्षांमध्ये अकाउंट्स कुठच्या ना कुठच्या प्रकारे, मग ते भले बेसिक असेल, मिडल लेवलचं असेल किंवा ॲडव्हान्स लेवलचं असेल, त्यांची नावं वेगवेगळी असतात, पण अकाउंट्स हा विषय नक्कीच होता. तर त्याच्यामुळे आपल्याला, आणि ऑफकोर्स जसं तुम्हाला माहिती आहे की महावितरण जी जुनी परीक्षा होती किंवा आत्ताची ही जी परीक्षा आहे, ह्याच्यात बेसिक ही जी पोस्ट आहे ही अकाउंटन्सी किंवा अकाउंट्सची पोस्ट आहे. तर नॅचरली आपल्याला जे आहे हे अकाउंट्सवर, म्हणजे मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की आपण 100%चं जर आपण बघितलं तर 100पैकी आपण एक 40 ते 50 किंवा 50 ते 60% जो वेळ आहे किंवा तो जो आपले एफर्ट्स आहेत हे आपण अकाउंट्स या विषयासाठी जे आहेत हे दिले पाहिजेत. आता अकाउंट्समध्ये पण सर मला मुलं विचारतात, सर खूप वास्ट आहे, तर ह्या वास्टमध्ये काय काय गोष्टी करायच्या. तर सर्वात पहिले बघा, तुम्ही इलेक्ट्रिसिटी कंपनीसाठी करताय, तर तुम्हाला 11th किंवा 12thमध्ये आठवत असेल किंवा मे बी काही मुलांना फर्स्ट इयरमध्ये असेल, तर अकाउंटिंग फॉर बँकिंग, इलेक्ट्रिसिटी अँड इन्शुरन्स कंपनीज अशा नावाचा एक चॅप्टर आपल्याला होता. ठीक आहे, तर थोडंफार त्याच्याबद्दल आपल्याला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, 12thमध्ये आपल्याला फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स किंवा फायनल अकाउंट्स होता, तो वाला पार्ट आपल्याला बघायचे, ज्याच्यात आपल्याला ओव्हरऑल प्रोसेस समजते, ट्रायल बॅलन्स कसा बनवायचा, बॅलन्स शीट कशी बनवायची. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये होत्या. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी तर बघितल्याच पाहिजेत. जसं सरांनी पहिले सुद्धा सांगितलं की मेमरी बेस्ड ह्याच्यातून त्यांनी बघितलं होतं की रेशोजचे खूप सारे प्रश्न आले होते आणि रेशोज करणं सिम्पल आहे. ठीक आहे, तुम्ही त्याला फॉर्म्युला म्हणून रट्टा मारायला जाऊ नका. ठीक आहे, त्यापेक्षा त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा की बाबा हे न्यूमरेटरमध्ये डेट टू इक्विटी आता का आलेलं आहे किंवा डिनॉमिनेटरमध्ये ही गोष्ट का आलेली आहे, त्या गोष्टीला समजून घ्या. किंवा तुम्ही नुसतंच 1:2 आहे का 2:1 आहे हा रेशो, का अजून काही आहे 1:3 आहे का 3:1 आहे, ह्याला रटू नका. तो रेशो कशासाठी आहे बाबा हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्हाला ॲक्च्युली जे मगअप म्हणतो आपण किंवा रोट लर्निंग म्हणतो, हे सगळं करायची तुम्हाला गरज भासणार नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडंफार जे विचारू शकतात हे आहे तुमचे आपले कॅश फ्लो, फंड फ्लोमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, तुम्हाला बेसिक्स जे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये आता तुम्ही काही कॉस्टिंगचाही पार्ट त्याच्यामध्ये येतो, तर त्याच्यात एबिटा म्हणजे इंटरेस्ट किंवा अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट टॅक्स किंवा डेप्रिशिएशन टॅक्स, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, PBAT, EBAT, ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा कसा सिक्वेन्स आहे किंवा ज्याला म्हणतो आपण व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट काय असतात, त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं, ब्रेक इव्हन पॉईंट काय असतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, प्रॉफिटचे कुठचे वेगवेगळे प्रकार असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला ओव्हरऑल कॉन्सेप्ट्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मी पुन्हा सांगतोय, बेसिक कॉन्सेप्ट जर चांगले तुमच्या असतील तर तुम्हाला हा पेपर सोपा जाईल. ठीक आहे, ही गॅरंटी आम्ही देतो. आणि प्लस तुमचं बॅचमध्ये आपण जी बॅच घेणार आहोत त्याच्यात ऑलरेडी तुम्हाला जे आहेत हे प्री रेकॉर्डेड 60 तास नाही, इनफॅक्ट 60 लेक्चर्स जे आहेत हे तुम्हाला अकाउंट्सचे ऑलरेडी त्याचे रेकॉर्डेड आहेत, जे मी महावितरणसाठी घेतले होते. हेच तुम्हाला महाट्रान्सकोसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. आणि त्याच्याशिवाय आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल सुद्धा अजून काही अकाउंट्सचे, आणि नॉट जस्ट अकाउंट सर, आपण त्याच्यात फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्टिंग, टॅक्सेशन, बाकी ऑडिट किंवा कंपनी लॉ, याचे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लेक्चर्स टाकणार आहोत. अच्छा, म्हणजे 11th हो सध्याला महाडिस्कॉमचे लेक्चर रेकॉर्डेड मध्ये टाकून येस लाईव्ह मध्ये हा पुढचा पार्ट कंप्लीट येस हा सुद्धा आपण पार्ट त्याच्यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपला मॅक्झिमम 100% ऑलमोस्ट जो आहे हा आपला पोर्शन जो आहे कव्हर होईल. नॅचरली 5 वर्षाचा जो पोर्शन आहे हा 5 आठवड्यात कंप्लीट करणं थोडं अवघड असतं, पण आपला मॅक्झिमम जो आहे ही प्रयत्न राहील की आपण हा पोर्शन जो आहे हा तुमचा मॅक्झिमम जो आहे थिओरिटिकल पार्ट वगैरे जो आहे हा कंप्लीट झाला पाहिजे. नॅचरली ह्याच्यात प्रॅक्टिकल किंवा ह्याच्यात सम्सवाला किंवा जे आपले लाईन्स वगैरे आखून आपण जे अकाउंट्स वगैरे बनवतो हा पार्ट आपल्याला नाही आहे, वर्किंग नोट्सचा पार्ट आपल्याला नाही आहे, त्याच्यामुळे बरेचसे एफर्ट्स आपले वाचतात. तर आपलं थोडंसं थिओरिटिकल जो आहे हा पक्का करून आपण याला निश्चितच कंप्लीट करू. मला वाटतं बऱ्यापैकी डिटेलमध्ये ह्या प्रश्नातून तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे. आता फक्त मला सोबत हे विचारायचं होतं, इनफॅक्ट व्हिडिओ घेण्याच्या पाठीमागचा उद्देश हा माझा महाट्रान्सको हा नाहीच आहे, म्हणजे फक्त महाट्रान्सको नाहीच आहे, पण महाट्रान्सकोसोबत न्यू इंडियाची जी एक्झाम आहे अकाउंट, नॉट ओनली न्यू इंडिया, जेवढ्या काही जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत, निघत आहेत आणि न्यू इंडियाला अपकमिंग आहे.
त्याच्यानंतर दुसरा आहे की क्रेडिट ऑफिसरच्या जागा Yes, निघतात. sir. आता पंजाब नॅशनल बँकेने क्रेडिट ऑफिसरच्या जागा काढल्या. ऑलमोस्ट इतक्याच जागा आहेत हा, Yes, sir. तर ह्या सगळ्यांमध्ये साधारणतः ही एक्झाम महाट्रान्सकोची हो जी क्लरिकलची आहे हो आणि त्या एक्झाम ह्या ऑफिसर ऑफिसर लेवलच्या. लेवलच्या आहेत तर करेक्ट साधारणतः सिलेबसमध्ये तिकडे कोणकोणता वेगळा पार्ट करावा लागेल येस आणि तो साधारणतः कधी कव्हर होईल किंवा कशा पद्धतीने येस कव्हर होईल? येस सर येस सर सर ॲज यू नो की क्रेडिट ऑफिसर नॅचरली ऑफिसर लेवलचे आहे तुम्ही जसं म्हटलं एक्झाम तर नॅचरली त्याच्यात जे अकाउंट्स वगैरे जो पार्ट विचारला जाईल हा थोडासा हायर लेवलचा डेफिनेटली विचारला जाईल. याच्या अगोदरची म्हणजे महाट्रान्सकोची जी आहे ही LDC लेवलची एक्झाम आहे तर त्याच्यामुळे त्याच्यात अकाउंट्स जे विचारतील हे थोडं कमी लेवलचं विचारतील आणि LDC तुमच्या महाट्रान्सकोमध्ये अकाउंट्स जास्त असेल बाकीचे थोडे विषय जे आहेत हे थोडेसे कमी असेल पण PNB झालं किंवा बाकीचे क्रेडिट ऑफिसर्सवाला जो पार्ट झाला ह्याच्यात अकाउंट्सचा तर थोडाफार पार्ट असेलच तर तो तुमचा परफेक्ट पाहिजेच पण त्याच्याशिवाय तुमचं कारण की क्रेडिट ऑफिसरची ही गोष्ट करतायत याला माझ्या मते सर MCOM MBA फायनान्स CA CWA आय थिंक हा, म्हणजे ह्या पंजाब नॅशनल बँकेला तसं आहे हो. पण काही क्रेडिट ऑफिसरच्या एक्झाम अशा आल्या होत्या हो. की ज्याला एनी ग्रॅज्युएट चालू होतं. एनी ग्रॅज्युएट चालू असंही होतं बँक ऑफ इंडियाने पाठीमागे जागा काढल्या होत्या त्याला एनी ग्रॅज्युएट पण चालत होतं पण अच्छा. ह्या वेळेला त्यांनी MCOM आणि हो, हो. MBA ला चान्स कारण की सर ती पोस्टच अशी आहे की जिकडे तुम्हाला क्रेडिट अनालिसिस आणि क्रेडिट अनालिसिस त्यांना जमू शकतं ज्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट हा विषय जो आहे हा त्यांच्या कॉलेजमध्ये होता किंवा तुम्ही जर प्रोफेशनल तुमची एक्झाम्स जर तुम्ही पास केलेले असाल किंवा CFA CWA CA किंवा MCOM MBA फायनान्स जर तुम्ही केलं असेल तर MBA फायनान्सला पण खूप जास्त प्रमाणामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा ज्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग सुद्धा म्हणतात मग त्याच्यात सोर्सेस ऑफ फायनान्स असतात फायनान्सचे वेगवेगळे कॉस्ट ऑफ फायनान्स नावाचा एक चॅप्टर असतो ज्याच्यात तुम्ही डेटमधून फायनान्स घेतला तर तुम्हाला त्याची किती कॉस्टिंग लागेल तुम्ही इक्विटीमधून फायनान्स घेतला तर तुम्हाला त्याची कॉस्टिंग कशी येईल तुम्ही जर बँकांकडून लोन घेतलं किंवा व्हेंचर कॅपिटल लिस्टकडून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेतली तर त्याच्यात तुम्हाला कशा प्रकारे जे आहे त्याच्यात कॉस्ट पडेल ठीक आहे किंवा त्याच्यात बजेट ॲनालिसिस असतं म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी इंडस्ट्री उभी करायची आहे एखादं मशीन तुम्हाला विकत घ्यायचं आहे तर हे मशीन मी कसं विकत घ्यायला पाहिजे ठीक आहे ह्याच्यासाठी मी माझे फंड्स कसे मॅनेज केले पाहिजेत वर्किंग कॅपिटल कसं मॅनेज केलं पाहिजे किंवा रेग्युलर माझं कॅपिटल कसं मॅनेज केलं पाहिजे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही क्रेडिट ऑफिसर म्हणून करता नॅचरली तुमचं काम जे आहे हे लोन्सचं रिलेटेड ॲनालिसिस क्रेडिट रिलेटेड ॲनालिसिसमध्ये असणार त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग आपण ज्याला म्हणतो त्याचं इनडेप्थ ज्ञान असणं खूप जास्त गरजेचं आहे तर त्याच्यामुळे PNB क्रेडिट ऑफिसरचं जेव्हा आपण घेऊ तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये तो जो फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो पार्ट असेल हा थोडासा आपण एक ॲडव्हान्स लेवलला थोडंसं घेणार आहोत त्याच्यामध्ये. अजून एक मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की हा जो महाट्रान्सकोचा सिलेबस आहे जो तुम्ही इथे करतायत ह्याच लेवलनं सरळ सेवेच्या इतरही एक्झाम होत आहेत इतरही एक्झाम सध्या चालू आहेत मागच्या 2-3 वर्षापासून 2-1 वर्षापासून त्या परीक्षांचा धडाका चालू आहे तर जेवढे काही नगरपालिका नगर परिषदेचे एक्झाम्स आहेत इतरही एक्झाम आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टॅट्सची एक्झाम आहे ह्या सगळ्या एक्झामसाठीचा पुन्हा एकदा त्यांचा सुद्धा अभ्यासक्रम IBPSच घेते हो. IBPS घेत असल्यामुळं सरळ सेवेच्या इतर एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला वेगळी कसलीही तयारी करायची नाही आहे हाच सिलेबस तुमचा तिकडे सुद्धा जो आहे तो लागू होणार आहे. आणि अजून त्याच्यासोबत इनफॅक्ट तुम्ही जेव्हा आता एवढ्या टॉपिकचे नाव सांगितलं म्हणजे माझा त्याचा प्रथम दर्शनी की मला टॉपिकचे नावं ह्या सगळ्या गोष्टी मला अवघड वाटल्या पण मला न्यू इंडियामध्ये आलेले मेमरी बेस्ड क्वेश्चन कंपॅरेटिव्हली सोपे वाटले म्हणजे क्वेश्चन सोपे वाटले पण टॉपिकचे नाव मला थोडेसे हेवी वाटले रिझन मी थोडासा नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे होऊ शकतं आणि विद्यार्थी बऱ्यापैकी ऐकणारे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत तर मला वाटतं त्यांना ते पण प्रश्न खूप सोपे होते एवढं माझं अनालिसिस आहे इनफॅक्ट क्रेडिट ऑफिसरचे सोपे होते आणि न्यू इंडियाचे पण सोपे होते मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो या केसमध्ये बघा IBPS ज्या एक्झाम घेते IBPS जनरलिस्टच्या एक्झाम घेते IBPS स्पेशलिस्टच्या एक्झाम घेते IBPS जितके एक्झाम जनरलिस्टच्या घेते ज्याच्यामध्ये क्वांट आहे रिझनिंग आहे इंग्लिश आहे जी आहे तर हा त्यांचा कोर पार्ट आहे याची डिफिकल्टी लेवल ती खूप वाढवते मग ती तुम्हाला IBPS PO मेन्समध्ये पाहायला मिळते मग ती तुम्हाला SBI PO मेन्समध्ये पाहायला मिळते तुम्हाला ती RBI असिस्टंटच्या RBI ग्रेड बीच्या प्रीला पाहायला मिळते या ठिकाणी खूप जास्त वाढवते पण जेव्हा कोणतीही स्पेशलिस्टची एक्झाम आहे मग ती IBPS SO आहे SO मध्ये ॲग्रिकल्चर आहे मार्केटिंग आहे लॉ आहे IT आहे तर स्पेशलिस्टचा आजपर्यंत एकही मुलगा येऊन हे नाही म्हणला की पेपर अवघड होता म्हणून आता याच्या उलट मी गेटकडे घेऊन जातो गेटच्या एक्झाममध्ये ॲप्टिट्यूड सोपं विचारतात आणि टेक्निकल अवघड विचारतात तिथे मुलं ज्यावेळेस गेटच्या एक्झामून येतात इलेक्ट्रिकलचे मेकॅनिकलचे सिव्हिलचे
पेपर खूप अवघड आला होता टेक्निकलचा पार्ट. तर IBPSची स्पेशलिटी ॲप्टिट्यूड असल्यामुळं तिथं ते डिफिकल्टी लेवल वाढवतात. स्पेशलिस्टमध्ये कोणतीही एक्झाम असो, त्यांनी इलेक्ट्रिकलची एक्झाम घेऊ, ITची घेऊ, मार्केटिंगची घेऊ, अकाउंटन्सीची घेऊ, ॲग्रिकल्चरची घेऊ, HRची घेऊ, याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाढवत नाहीत. ते क्वेश्चन 1 लाइनर 2 लाइनरच असतात. फक्त मुलांना अवघड का जातो, कारण की सिलेबस खूप वास्ट असतो. सिलेबस वास्ट आहे आणि आपण BCom मध्ये आम्ही काही खास अभ्यास करत. अच्छा, तर तो एक पार्ट झाला. आणि दुसरा आता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मला अजून एक सांगायचं आहे की जर तुमचं MSCIT नाही आहे तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका. एक GR आहे, जे GRमध्ये जर तुमचं टेक्निकल ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा 12वीला सुद्धा तुमचा ITचा विषय असेल किंवा कम्प्युटरचा विषय असेल, तो इक्विव्हॅलंट आहे. तसा GR वेगवेगळ्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. आणि जर का सध्या नसेल तर मी तुम्हाला तो अवेलेबल करून देतो. ज्यावेळेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्याचं जास्त जाण घ्यायचं नाही. पण सेफर साईड वेळेवर त्यांनी MSCITच मागितलं तर तुम्ही MSCIT रजिस्ट्रेशन पण करून ठेवा. तर हे दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, कारण की जर का प्रोसेस लांबली काय झाली तेव्हापर्यंत त्यांचं MSCIT सुद्धा होऊन जाईल. तर हा मला असं वाटतं एवढाच पार्ट. सर एक छोटासा मला विषय आहे. बऱ्याचशा मुलांचा मागच्या वेळेस खूप गोंधळ झाला. जर तुमच्याकडे तुमचे कास्ट सर्टिफिकेट किंवा काय जे तुमचे आहेत बाकीचे नॉन क्रिमी, जर OBC मध्ये असाल ठीक आहे, किंवा कास्ट व्हॅलिडिटी तर ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला देणार आहे. पण मेन मला एक प्रॉब्लेम जो जाणवला मागच्या वेळेस खूप महत्त्वाचा आहे, EWS आणि SCBC. ठीक आहे, जर तुमचं SCBC आहे काढून घ्या. EWS होतं पण SCBC मध्ये कन्वर्ट केलेलं नाही आहे तर प्लीज करून घ्या. ठीक आहे, नंतर ते तुम्हाला तसा वेळ देणार नाहीत, नंतर ते तुम्हाला मौका देतील, चेंज करायला नाही देणार. आपण सध्या काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच तुम्हाला जे SCBC मध्ये SCBC करा, जे EWS मध्ये ते EWS मध्ये करा. मी फक्त त्या दोन गोष्टी ॲड करतो. EWS म्हणजे काय, ज्या जातींसाठी कुठलंही आरक्षण नाही त्यांना आहे EWS. आणि SCBC आहे मराठा विद्यार्थ्यांना असलेलं आरक्षण. एखादा मराठा विद्यार्थी, कारण की हा प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहे, तो म्हणू शकेल की मी EWS मधून करू की SCBC मधून करू. जेव्हापर्यंत मराठा आरक्षण नव्हतं तेव्हापर्यंत EWS मध्ये करणं भाग होतं. पण आता EWS ला अप्लाय करू शकत नाही, कारण की त्यासाठी सेपरेट वेगळं आरक्षण जे ते SCBC दिलेलं आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांनी एक्झाम आपल्या ॲप्लिकेशनची डेट संपायच्या आत आपलं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, जर का तिथे मेन्शन करावायचं असेल तर. आणि नसेल तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला कसंही करून सर्टिफिकेट स्वतः काढून घ्या आता, सो दॅट तुम्हाला ॲप्लिकेशन करताना आणि पुढे सुद्धा प्रोसेसमध्ये अडचण जाणार नाही. आणि जर सरांनी सांगितलं की ॲडव्हर्टिजमेंट मार्चमध्ये आली आहे, तर त्यामुळं डॉक्युमेंट तुमचं नॉन क्रिमिनल सगळं जे आहे, समजा 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असेल, कधी 3 वर्ष असेल, 1 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, ती 31 मार्चला संपते. त्यामुळं आता ॲडव्हर्टिजमेंट ज्या महिन्यामध्ये आली, ज्या फायनान्शियल इयरमध्ये आलेली असते त्याचे डॉक्युमेंट लागतात. तर नसतील तर ते कसंही करून तुम्ही 31 मार्चपर्यंत ते काढून घ्यायचे. ह्याच्याशिवाय अजून काही शेवटी 2 शब्दात, 3 शब्दात, 5 शब्दात काही समराईज कॉमर्सच्या मुलांना करायचं असेल तर? सर मी सांगेन ही खूप छान संधी आहे. इनफॅक्ट मागच्या वेळेस तरी BBA किंवा हे BCA वगैरे जी मुलं आहेत हे सगळे म्हणजे जे एलिजिबल होते, मागची जी महावितरणची जी एक्झाम आहे ज्याच्यात ऑलमोस्ट आपले 80 to 100 आपले ऑलमोस्ट रिझल्ट्स आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये वन ऑफ द बेस्ट रिझल्ट्स आपले आलेले आहेत. तर याच्यामध्ये तरी सुद्धा बाकीची कॉम्पिटिशन होती. पण ह्यावेळेस BComच्या मुलांना खूप चांगला मौका आहे, चांगली संधी आहे की जिकडे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकतात. पगारसुद्धा महावितरणपेक्षा जास्त आहे पहिल्या दिवसापासून. तर त्याच्यामुळे नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा उचला. आणि सर माझा होईल का, मला भरपूर मुलांचे फोन्स येऊन गेले मागच्या 2-3 दिवसामध्ये की सर माझा होईल. अरे होईल का नाही होणार, डेफिनेटली होईल. मागच्या वेळेस मी अशा महावितरणमध्ये अशा मुलांचं होताना सिलेक्शन बघितलेलं, मला ज्यांच्याकडून बिलकुल सुद्धा अपेक्षा नव्हत्या, ज्यांचं अकाउंट्स खूप खास नव्हतं. पण ठीक आहे, पण थोडं त्यांनी मेहनत करून, त्यांना वेळ पण थोडा ऑफकोर्स जास्त मिळाला होता, पण थोडी मेहनत करून 2-1 महिन्याची मेहनत करून नॅचरली डेफिनेटली तुम्ही जे आहे हे करू शकता. तर तुम्ही त्याची चिंता नका करू. सर माझं 11-12 कोविडमध्ये गेलं किंवा माझं BCom कोविडमध्ये गेलं किंवा मी BCom जे आहे हे कॅन्टीन आणि कट्ट्यावरच माझं काढलं, मी पण तेच केलेलं आहे, टेन्शन नका घेऊ. पण तरीसुद्धा नंतर मला CS किंवा CAच्या ह्याच्यात मला त्याचा फायदा झाला. मला त्या प्रोफेशनल एक्झामचा मला भरपूर फायदा झाला आणि त्याच्यात ज्या गोष्टी शिकलो हे नक्कीच नॅचरली मला तुमच्यासोबत जे आहेत, ह्या मुलांच्या सोबत जे आहेत ते शेअर करायला आवडेल. सोबत मला एक विनंती सुद्धा करायची होती की आपले जे विद्यार्थी पास झालेले आहेत आता, त्यांच्याकडून किंवा आधीची बॅच जी होती, जुनी बॅच खूप आधीची होती, 4-5 वर्ष आधीची, त्यांच्यापैकी 1-2 मुलांना आणून समजा महाडिस्कॉमचं ओव्हरऑल वर्क कल्चर काय आहे, कसं आहे,
कारण की एका पण आपण- पोस्टची ज्युनियर अकाउंटंट किंवा त्यांची ज्युनियर अकाउंटंट होते. Correct, correct. तर त्या मुलांना आणून एखाद्या 2-3 मुलांची इंटरव्ह्यू घेते तर मला वाटतं मुलांना अजून जास्त कसं मोटिवेट होईल. तर ते थोडंसं करा, कारण Yes, की sir, yes. हे काही पाहुणे नाही आहेत, आम्ही दोघंही एकाच प्लॅटफॉर्मचे आहेत. फक्त ह्या गोष्टी चर्चेच्या माध्यमातून जास्त चांगल्या पद्धतीने कळतात तर त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने घेतोय. हा एक पार्ट होता. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मला काही विद्यार्थ्यांनी आम्ही जो पहिला व्हिडिओ बनवला 2 दिवस आधी, त्याचे व्ह्यूजही विद्यार्थ्यांची चांगले 11,000 प्लस व्ह्यूज गेले त्याचे. तर विद्यार्थ्यांचं खाली म्हणणं असं होतं की सर फीस थोडीशी जास्त होती, ती कमी करा. इनफॅक्ट आपण फक्त अकाउंटन्सी वेगळे ठेवले नाही आहे. जेवढे विषय येतात अकाउंटन्सी, क्वांट म्हणजे गणित, रिझनिंग आणि मराठी, आपण सगळे विषय त्यामध्ये उपलब्ध करून देतोय. जर पॅटर्न चेंज होऊन त्याच्यामध्ये एखादा इंग्लिशसारखा विषय ॲड झाला, पाठीमागे एकदा झाला होता की इंग्लिश ॲड केलं होतं, तर आपण त्याच्यामध्ये इंग्लिशही ॲड करून देऊयात. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येतील. सोबत एखादी दुसरी एक्झाम मोठी तुम्हाला कॉमर्सची वेगळी आली ह्या एक्झाम संपेपर्यंत, तर आपण त्यासुद्धा एक्झामचा सिलेबस सोबत घेऊन टाकूयात. आणि त्याच्यानंतरही विद्यार्थ्यांच्या विनंतीचा मान राखून आपण विद्यार्थ्यांना एक 20% डिस्काउंट जे ते 12 मार्चपर्यंत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये कुपन कोड त्यांना MT महाट्रान्सपोचा MT20 हा कुपन कोड वापरायचा आहे. त्याचे डिटेल्स पण खाली दिलेले आहेत. तुम्हाला काहीही टेक्निकल डाऊट आले तर पहिल्या 2 नंबरवर कॉल करायचा. आणि शेवटचा जो नंबर आहे, जर तुम्हाला अकाउंटन्सीबद्दल काही विचारायचं आहे, समीर सरांना काही डिस्कस करायचं आहे, तर 80877 तो तिकट लाईनमधला जो शेवटचा नंबर आहे तो समीर सरांचा नंबर आहे. तर सर तुम्हाला गाईड करतील. तसंही सर 11 मार्चपासून बॅचच्या निमित्ताने जे ते तुम्हाला फुल टाईम ह्या गोष्टीसाठीच त्यांनी वाहून घेतलेलं आहे. याच्यासोबत जेवढ्या काही आपल्या ह्या टाईपचे एक्झाम्स आहेत तर त्या पद्धतीने सर गाईड करत राहतील. आणि मला असं वाटतं ह्यावेळेला 260 पैकी एक 75 प्लस निकाल ची अपेक्षा आहे. तर तेवढे 75 प्लस निकाल आपले येतील, मला तेवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांनी गाईड केलं त्याबद्दल सरांचे आभार. आणि ह्याच्यानंतरही विद्यार्थ्यांना याच पद्धतीने गाईड करत राहा आणि आपले निकाल जे ते जास्त वाढवत राहा, एवढी सदिच्छा आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार. काही डाऊट असतील तर हे डाऊट कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा, सो दॅट आम्हाला ते बघून पुढच्या व्हिडिओमध्ये तो वाला पार्ट कव्हर करता येईल. धन्यवाद.